वाशिम जिल्ह्यातील नेतनसा परिसरात शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलं आहे। कांच नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याला पुराच्या पाण्यासोबत आलेल्या कचऱ्याचा आणि झाडांच्या पालापाचोळ्याचा मोठा बिडखा पडला आहे। त्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेला असून पाणी थेट शेत शिवारात शिरू लागलं आहे। नुकतीच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांवर यामुळे मोठं संकट ओढवलं असून प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी जोर धरू लागली आहे। कांच नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा आणि झाडांचा पालापाचोळा अडकून पडला आहे। पुराच्या पाण्यामुळे वाहून आलेला हा कचरा बंधाऱ्यासमोर साचल्याने नदीचा प्रवाह मंदावला आहे। परिणामी नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसू लागले आहे। याच काळात शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणी केली आहे। मात्र वाढलेल्या पाण्यामुळे पेरलेले बियाणे वाहून जाण्याची किंवा जमिनीतच कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने कचरा हटवून नदीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली आहे। वेळीच उपाययोजना न झाल्यास मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत असून शेतकरी प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष लावून बसले आहेत। कांच नदीवरील हा कचऱ्याचा विडखा केवळ नदीच्या प्रवाहालाच अडथळा ठरत नाही, तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवरही पाणी फिरवण्याची शक्यता निर्माण करत आहे। आता प्रशासन किती तत्परतेने कारवाई करते आणि शेतकऱ्यांना दिलासा देते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे।